चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी रोशन कुडे यांची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे। अवैध सावकारांच्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकून स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेल्या या शेतकऱ्याला आजही न्यायासाठी प्रशासनाच्या दारामध्ये चक्रा माराव्या लागतात। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते, मात्र 1.5 महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई अजूनही झालेली नाही, असा आरोप रोशन कुडे यांनी केलाय। त्यामुळे मला लवकरात लवकर मदत करावी, अन्यथा मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी आर्त मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे। आज अशी परिस्थिती आहे की सावकार तुपाशी असल्यासारखी परिस्थिती आहे आणि पीडित उपाशी आणि हलाखीची जीवन जगण्याची परिस्थिती आहे। मी शासनाला एवढीच विनंती करेन का मला जर लवकरात लवकर मदत द्या, नाही तर मला इच्छा मरण्याची परवानगी द्यावी। मी माझ्या पूर्ण कुटुंबासकट मी इच्छा मरण्याला तयार आहे। मला लवकरात लवकर एक तर मदत करा, नाहीतर मला इच्छा मरण्याची परवानगी द्या। आणि शासन मला मेल्यानंतर माझ्या मृत्यूनंतर जर न्याय देत असतील तरी ते सुद्धा मला मी मान्य आहे।